हाय नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्त रहा, आनंदीदायी रहा, आरोग्यदायी रहा. सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आता येत्या सप्ताह काळामध्ये आपल्या 20 मार्च 2026 ला स्वामी प्रकट दिन आहे. तर ह्या स्वामी प्रकट दिनानिमित्त बरेच आपले स्वामी सेवेकरी, दत्त प्रभूंची सेवेकरी काय करतात तर पारायणाची सुरुवात करतात. 7 दिवसाचं पारायण असतं, कुणाचं 21 दिवसाचं ग्रंथाचं पारायण असतं. ज्याला जसं जमेल तसं तो पारायण करत असतो. तर बऱ्याच वेळा सगळ्यांचा हा संभ्रम असतो किंवा हा प्रश्न पडलेला असतो की पारायण तर आम्ही करतो, ज्या ग्रंथामध्ये जसं अनुक्रमणिकेमध्ये दिलेलं असतं 7 दिवसाचं पारायण, 21 दिवसाचं, 9 दिवसाचं पारायण कसं करावं हे त्या ग्रंथाच्या अनुक्रमणिकेमध्ये दिलेलं असतं. बरं, या पारायणाची सांगता कशी करावी, त्याचं उद्यापन कसं करावं, कारण प्रत्येक ग्रंथानुसार त्याची पारायणाच्या उद्यापनाची सांगतेची जी काही पद्धत आहे ती वेगवेगळी आहे. नवनाथ ग्रंथाची पद्धत वेगळी आहे, गुरुचरित्र ग्रंथाची वेगळी आहे, किंवा आपल्या स्वामी चरित्र सारामृत, दत्त बावन्नी, अशा प्रत्येक ग्रंथाची वेगवेगळ्या पद्धतीने सांगता आहे. तर थोडक्यात आपण जाणून घेऊयात याबद्दलच माहिती की पारायण कसं, मांडणुका त्याची कशी करावी, 7 दिवसाचं पारायण पूर्ण झाल्यानंतर त्याची सांगता कशी करायची आहे, त्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींचा समावेश करावा लागेल. तर पहिला आपण ह्या 2 मुद्द्यांवरती वळूया. तर 7 दिवसाचं ज्यावेळेस आपण पारायण लावणार असलं तर ते मेन पॉइंट हा आहे की गुरुचरित्र ग्रंथाचं लावणार आहे की स्वामी चरित्र सारामृताचं लावणार आहे. जर तुम्ही गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण लावत आहात आणि ते जर संकल्पयुक्त असेल तर त्यावेळेस संकल्प कसा करावा, तर आधी मांडणी कशी करायची ते सांगते. एक चौरंग तर घेण्याआधी जिथे तुम्ही मांडणुका करणार असाल ती जागा स्वच्छ पाण्यामध्ये गोमूत्र, हळद, मीठ टाकून ती जी काही जागा आहे ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्या उंबरठ्याचे पूजन करायचे आहेत. उंबरठ्याचं पूजन कसं करावं चॅनलवरती तो व्हिडिओ अपलोड केलेला आहे आधी सुद्धा. तरी थोडक्यात तुम्हाला सांगते, हळद, गोमूत्र आणि गुलाबजल किंवा गंगाजल असेल तर ते एकत्रित मिश्रण करून उंबरठ्यापासून लेपन करायचं आहे. हळदी कुंकू, धूप, दीप, आरती त्याला दाखवायची आहे. उंबरठ्याला नमस्कार करून त्यानंतर आपल्याला चौरंग तिथे मांडायचा आहे, जी जागा आपण स्वच्छ करून घेतली आहे. चौरंगावरती एक वस्त्र अंथरायचं आहे, त्यावरती एक कलश मांडायचा आहे. कलश कसा मांडायचा तुम्हाला सर्वांना माहिती असेल. आंब्याची 5 पानं किंवा विड्याची 5 पानं नारळाभोवती तांब्यामध्ये टाकायची आहे. तर त्या तांब्यामध्ये आता महत्वाचा पॉइंट हा आहे की त्या तांब्यामध्ये आपल्याला सुपारी, परत अक्षता, 4-5 अक्षता, सुपारी, फूल आणि 1 रुपयाचं नाणं टाकायचं. तर त्या चौरंगावरती आपल्याला स्वामींची छोटीशी मूर्ती असेल तर अभिषेक करून पंचपात्रामध्ये अभिषेक करायचा आहे. दुधाने, दह्याने, पंचामृताने किंवा पाण्याने, तुम्हाला जसं जमेल जे काही तुमच्याकडे असेल त्या गोष्टींनी अभिषेक करा. अभिषेक करून झाल्यानंतर स्वच्छ अशी स्वामींची मूर्ती पुसून घ्यायची आहे. तिला थोडंसं हिना अत्तर लावा, कारण हिना अत्तर हे स्वामींना खूप प्रिय होतं. तर ते हिना अत्तर लावायचं आहे. त्यानंतर अष्टगंध, हळद कुंकू लावून मूर्तीची पूजा करायची आहे आणि चौरंगावरती तिथे मूर्ती प्रस्थापित करायची आहे. त्यानंतर स्वामींचा जर फोटो असेल तर फोटोची मांडणुका तुम्ही करू शकता, फोटोची पूजा करू शकता. आणि जर समजा मूर्ती नाही आहे पण फोटो आहे तरी चालेल, काही हरकत नाही. तर मूर्ती आणि फोटो जे काही तुमच्याकडे असेल त्याची पूजा करून तुम्हाला ते चौरंगावरती प्रस्थापित करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला स्वामींच्या म्हणजे जर असं समोर आपल्या डाव्या साईडला आणि स्वामींच्या उजव्या बाजूला आपल्याला कलश प्रस्थापित करायचा आहे. छोटासा अखंड दिवा तुपाचा, तेलाचा, तुम्हाला जो शक्य असेल तो तुम्हाला 7 दिवस प्रज्वलित करायचा आहे. अखंड दिवा, तो विझून द्यायचा नाही आहे. दुसरं अजून त्याच्यामध्ये तुम्हाला जो काही नैवेद्य, तुम्ही फळ ठेवू शकता, काजू, बदाम, पिस्ता, जो काही मेवा असेल तुम्हाला जसं तुमच्या परिस्थितीनुसार शक्य असेल तुम्ही ते गोष्टी ठेवू शकता. किंवा रोजचं आपण जे काही खाणार आहोत तो नैवेद्य तर आपण दाखवणारच आहोत, पण जर तिथे काही मांडणुका करायची असेल तर फळांची किंवा सुक्या मेवाची मांडणुका तुम्ही तिथे करू शकता. त्यानंतर तुम्हाला आरती घ्यायची आहे पूजा करून झाल्यानंतर आणि त्यानंतर ग्रंथाच्या वाचनाला सुरुवात करायची आहे. पण जो कलश आहे तो कसा ठेवायचा ते मी सांगते. आपल्याला खाली तामण घ्यायचं आहे, हातामध्ये ओंझळ करायची अशी आहे. तुम्ही डाव्या हाताने करू शकता किंवा उजव्या हाताने, तुम्हाला जसं जमेल तसं, कारण प्रत्येकालाच उजव्या हाताने किंवा डाव्या हाताने नाही होत प्रत्येक वेळेस. तर तुमचा उजवा हात असा पूर्ण ओंझळ करायचा आहे एका हाताची पुढे. त्यामध्ये एक फूल, अक्षता घ्यायची आहे आणि त्याच्यावरती 3 वेळा पाणी टाकायचं आहे पळीने.
तर 3 चमचे 3 वेळा पाणी टाकताना श्री गणेशाय नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री कुलस्वामिनी नमः असं बोलायचं आहे आणि समर्थांना सांगायचं आहे की मी 7 दिवसासाठी हे पारायण करत आहे, माझी ही इच्छा आहे, माझं नाव, तुमचं जे काही नाव असेल ते नाव सांगायचं आहे, माझं हे कुळ आहे, माझं हे गोत्र आहे आणि 7 दिवस माझ्या ह्या संकल्पासाठी मी हे पारायण करत आहे, तर हे पारायण सुफल संपूर्ण होऊ द्या व माझा संकल्प तुम्ही पूर्ण करा ही माझी इच्छा आहे असं बोलून ते पाणी बरेच जण तामणामध्ये सोडतात, पण जर गुरुचरित्राचं तुम्ही करताय ना तर ते पाणी तुम्ही जे फूल आणि अक्षता आहे ते तुम्ही त्या तांब्यामध्ये जो कलश आहे त्या कलशामध्ये सोडा आणि त्यानंतर त्याच्यावरती पानं लावून नारळ ठेवा आणि तो कलश तुम्हाला चौरंगावर मांडायचा आहे। त्यानंतर काळजी ही घ्यायची आहे की कलश 7 दिवस अजिबात हलला नाही पाहिजे, थोडाही त्याला धक्का नाही लागला पाहिजे, त्याची पानं 7 दिवस वारंवार चेंज करायची नाही आहेत। तर ही होती मांडणुका। मांडणुका झाल्यानंतर तुम्हाला जे काही तुमचं त्याच्या नित्यसेवा असेल किंवा जे पारायणाचे रोजचे अध्याय दिलेले आहेत ते 7 दिवसाचं पारायण पूर्ण करायचं आहे। 7व्या दिवशी पारायणाची समाप्ती असते, ऐकून घ्या, समाप्ती असते, पण जे काही तुमचं उद्यापन आहे ते 8व्या दिवशी केलं जातं गुरुचरित्राच्या पारायणाचं। तर 8व्या दिवशी तुम्ही सकाळचं लवकर उठून स्वच्छ अंघोळ करून घर पूर्ण स्वच्छ करायचं आहे, सर्वत्र गोमूत्र शिंपडायचं आहे आणि त्यानंतर देवपूजा वगैरे असेल ती देवपूजा करायची, ग्रंथाची पूजा करायची आणि आपल्याला महाप्रसाद, आज तुम्हाला महाप्रसाद द्यायचा असेल तुम्ही महाप्रसाद ठेवू शकता। कोणी कोणी अन्नदान करतं, ज्यांना घरामध्ये नसेल कोणाला जेवायला घालायचं तर कोणी कोणी अन्नदान करू शकता, महाप्रसाद ठेवू शकता किंवा गोरगरिबांना तुम्ही घरी जेवायला बोलवू शकता, ब्राह्मण, सवाशन, जोडपं तुम्ही तुमच्या आवडीनुसार काहीही करू शकता। तर मी माझ्या वेळेस काय केलं होतं, मी आतापर्यंत जे पारायण केलेलं आहे तर मी ब्राह्मण जोडपं तर मला नाही भेटलं, तुम्हाला भेटलं तर खरंच खूप छान आणि नसेल भेटलं तरी काही हरकत नाही, आपल्या पाहुण्यातले तुम्ही कोणीही पाहुणे जोडपं म्हणून बोलवू शकता, लहान मुलं जेवायला घालू शकता किंवा मठामध्ये जाऊन अन्नदान करू शकता, प्रसाद वाटू शकता, तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला जे काही शक्य आहे ते तुम्ही करू शकता। पण घरामध्ये तुम्हाला नैवेद्य बनवायचाच आहे, त्या 8व्या दिवशी तुम्हाला गोड नैवेद्य बनवा, फक्त नैवेद्यामध्ये जर गुरुचरित्राचं पारायण असेल तर त्या नैवेद्यामध्ये कांदा लसणाचा वापर नसावा, बाकी तुम्हाला जे जे शक्य आहे, जे तुमच्या आवडीच्या गोष्टी आहेत ते तुम्ही बनवू शकता। फक्त एक छोटीशी विनंती आहे की त्यामध्ये घेवड्याच्या शेंगांची भाजी असावी, कारण गुरुचरित्राच्या ग्रंथामध्ये जे अध्याय आहेत त्याच्यामध्ये दत्त महाराजांनी घेवड्याच्या शेंगांच्या शेतीचा जो काही उल्लेख केला होता, एका शेतकऱ्याला कसं धनवान बनवलं होतं त्या घेवड्याच्या शेंगांच्या शेतीपासून, त्यामध्ये सांगितलं आहे की दत्तप्रभूंना घेवड्याच्या शेंगा प्रिय आहे, त्यामुळे जेवणामध्ये त्याचा तुम्ही समावेश नक्की करा। आणि ह्या 7 दिवसात दत्तप्रभू एकदा तरी घरी येऊन जातात कोणत्या ना कोणत्या रूपात, त्यामुळे 7 दिवस कोणाची गैरवर्तणूक करू नका, आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा व्यवस्थित सन्मान करा, अतिथी देवो भव ही म्हण वापरून प्रत्येकाशी वागा। तर हे होतं गुरुचरित्र पारायणाची सांगता। तर मेन मुद्दा याच्यामध्ये हा सांगायचा राहिला आहे की ज्यावेळेस तुम्ही नैवेद्य बनवणार आहात तर ते नैवेद्य आपल्याला 4 भागांमध्ये करायचे आहेत। आपल्या देवारासाठी करायचं आहे, कुलदेवतेसाठी करायचं आहे, गायीसाठी एक नैवेद्य काढायचा आहे, एक ग्रंथासाठी काढायचा आहे। तर ग्रंथाचा नैवेद्य तुम्हाला स्वतः घरातील मेंबर्सने कोणीही खाल्लं तरी चालतं किंवा सर्वांनी मिळून तुम्ही तो नैवेद्य संपवा आणि जो काही नैवेद्य आहे तो उंबऱ्याच्या बाहेर गेला नाही पाहिजे, कारण उंबऱ्याच्या बाहेर गेल्यानंतर तर जर तो नैवेद्य आहे तो सांडला, कोणाच्या पायाखाली गेला किंवा कचऱ्यामध्ये गेला तर ते पाप तुम्हाला लागणार आहे, 7 दिवसाच्या पारायणाचं फळही तुम्हाला भेटणार नाही। त्यामुळे नैवेद्याच्या बाबतीत ही काळजी घ्या, नैवेद्य घरातल्या माणसांनीच संपवा। पाहुणे जर तुमचे आले असेल तर घरामध्ये त्यांना खाऊ द्या, पण घराच्या बाहेर नैवेद्य त्या उंबऱ्याच्या बाहेर नाही गेला पाहिजे। गायीचा नैवेद्य पण गायीने जर नाही खाल्ला, कुणाला गायी नाही भेटली तर तुम्ही घरामध्ये ते नैवेद्य सर्वांनी वाटून खाऊ शकता। तुमच्याजवळ जर गोशाळा असेल, गायी असतील तर अतिउत्तम, त्यांना तुम्ही तो नैवेद्य देऊ शकता, पण बाकीचे जे काही 3 नैवेद्य आहे तो तुम्ही घरातल्या मेंबर्सने वाटून खाऊ शकता। तर हे होतं नैवेद्याबाबतचं। त्यानंतर सांगता झाल्यानंतर सर्व जेवण वगैरे झालंय, महाप्रसाद देऊन झालाय, त्यानंतर ज्यावेळेस आपण ग्रंथ उचलणार असतो तर ते काय करायचं, आधी कलश तुम्हाला
डाव्या बाजूला थोडासा हलवायचा आहे आणि 3 वेळा बोलायचं आहे की श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय हा 3 वेळा मंत्र बोलून डोकं खाली टेकवायचं आहे जमिनीवरती. जिथे तुम्ही मांडणुका केली आहे तिथे डोकं टेकवून अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हे 3 वेळा बोलायचं आहे. त्यानंतर जी काही आपली स्वामींची मूर्ती आहे, स्वामींचा फोटो आहे, आपण आपल्या देवाऱ्यामध्ये तुम्ही ठेवणार असेल तर देवाऱ्यात ठेवा आणि त्यानंतर जी काही फळं वगैरे असेल त्याचा प्रसाद करून घरच्या घरी खायचा आहे. जो कलशातील नारळ आहे तो तुम्ही एका लाल वस्त्रामध्ये बांधून तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये सुद्धा ठेवू शकता, प्रसाद करून सुद्धा तुम्ही खाऊ शकता. आणि जर कोणी पाण्यात सोडणार असेल तर तीर्थयात्रेचं किंवा तीर्थक्षेत्रात जाणार असेल तर त्या पाण्यामध्ये सोडा. कुठेही वाहत्या पाण्यात खाडीमध्ये वगैरे असं टाकू नका. शक्यतो घरामध्ये ठेवा, नसेल तर तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये चांगल्या पाण्यामध्ये खाडीमध्ये वगैरे अशा ठिकाणी नको. तर ते एक नारळाचं किंवा पानांचं निर्मल्यामध्ये वाहत्या निर्मल्यामध्ये तुम्ही विसर्जन करू शकता. तर आता राहतो तो ग्रंथ. तर ग्रंथ उचलायच्या वेळेस तो असा समजा आता हा तुमचा ग्रंथ आहे, हा ग्रंथ उचलून तुम्हाला पूर्ण असं डोक्यावर ठेवायचा आहे 3 वेळा. तर पहिल्या वेळेस ज्यावेळेस तुम्ही ठेवणार त्यावेळेस अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय पुन्हा ग्रंथ खाली ठेवायचा, पुन्हा उचलायचा आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. परत खाली ठेवून परत 3ऱ्या वेळेस उचलायचा आहे ओम श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. असं 3 वेळा ग्रंथ उचलून तुम्ही आपल्या डोक्यावरती ठेवायचा आहे. कारण जी काही ऊर्जा आहे ती आपल्या डोक्यापासून आपल्या पूर्ण शरीरामध्ये समर्पित व्हावी, ऊर्जेचं संक्रमण व्हावं. जी काही पॉझिटिव्ह शक्ती त्या ग्रंथामध्ये आहे ती आपल्या शरीरामध्ये सुद्धा संक्रमित व्हावी अशी आपण दत्तप्रभूंना आपल्या स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आहे. तर हे होतं उद्यापनाबद्दल आणि त्या मांडणुकीबद्दल. तर स्वामी चरित्र सारामृताचं उद्यापन कसं करायचं आहे, 7 दिवसाचं पारायण आहे. कोणाला गावी जायचं आहे, ज्यांना गावी जायचं नसेल, आरामात असेल, काहीही अडचण नसेल त्यांनी 8व्या दिवशी उद्यापन केलं तरी चालतं. पारायणाची सांगता 8व्या दिवशी केली तरी सुद्धा चालेल. ज्यांना समजा खूप अर्जंट आहे आणि 7व्या दिवशीच तुम्हाला करावं लागणार आहे तर काही हरकत नाही, संध्याकाळी तुम्ही वाचन वगैरे पूर्ण झाल्यानंतर करू शकता. तुम्हाला आवडेल तो नैवेद्य तुम्ही गोड जो तुम्हाला पुरणपोळीचा असेल, श्रीखंड असेल, पुरी भाजीचा जसाही तुम्हाला जमेल तो नैवेद्य बनवा. सेम गायीसाठी नैवेद्य आपल्याला बाजूला काढायचा आहे, आपल्या देवाऱ्यासाठी, कुलदेवीसाठी, ग्रंथासाठी अशा 4 विभागात मांडणी करायची आहे नैवेद्याची. गायीचा नैवेद्य गायीला खाऊ घालायचा आहे, बाकीचा नैवेद्य आपण घरातल्या मेंबर्सने वाटून खाल्लं तरी सुद्धा चालतं. आणि तुम्हाला 7 लहान मुलं मुली जेवायला घालायचे असेल घालू शकता, किंवा जोडपं जेवायला घालायचं आहे, ब्राह्मण जोडपं घालायचं आहे, तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही करू शकता. मी तर बोलेल अन्नदान करा गोरगरिबांना, ज्यांना खरंच खूप गरज आहे. तुमच्या आजूबाजूला जर असतील असे लोक तर त्यांना तुम्ही अन्नदान करू शकता. खूप छान. आणि जो स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ आहे त्याच्यावरती डोकं ठेवायचं आहे, नतमस्तक व्हायचं आहे आणि 7 दिवसामध्ये माझ्याकडून स्वामी ज्या काही चुका झाल्या असतील, वाचण्यामध्ये काही चुकीचे शब्द गेले असतील, ज्यांचा अर्थ वेगळा होत असेल तर अशा चुकांसाठी मी क्षमस्व आहे, मला माफ करा. माझी झालेली सेवा तुम्ही गोड मानून घ्या आणि दरवर्षी माझ्याकडून हे असेच पारायण पूर्ण करून घ्या अशी स्वामींना प्रार्थना करायची आहे. तर ही होती सांगता कशी करायची ह्याबद्दलची माहिती आणि मांडणुकीबद्दलची माहिती. आणि या सर्व माहितींमध्ये अजूनही तुम्हाला कोणते अडथळे, कोणते प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा. त्याचा उत्तर देण्याचा प्रयत्न मी तुम्हाला कमेंटद्वारे नक्की करेन. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना शेअर करा. व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.